ही ऐकून घेऊया सुषमाताई. ठीक आहे सुषमा. मुळात ज्या 73व्या 74व्या घटनादुरुस्तीचा उल्लेख आता सचिनदादांनी केलेला होता, त्या घटनादुरुस्तीचं प्रयोजन आपण समजून घेतलं पाहिजे की सत्तेचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं. सत्ता ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या ठिकाणी विकेंद्रित झाली पाहिजे, म्हणून आपण स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना केली. परंतु ज्या पद्धतीने आत्ता म्हणजे एका पाशवी बहुमताचा जो गैरवापर काय असतो, तो गैरवापर सध्या भाजप दाखवत आहे. कारण आता केंद्रापासून ती सगळीकडची सत्ता जी भाजपच्या हातात एकवटलेली आहे, त्या सत्तेच्या आधारे भाजप किती वास्तवापासून पळ काढू शकतं, त्याचं फार उत्तम उदाहरण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुन्हा पुढे ढकलणं आहे. आता केशवजी जे सांगत होते की नाही हे पाप यांचं आहे त्यांचं आहे, मला वाटतं की दरवेळेला भाजपाच्या या सगळ्या प्रवक्त्यांना म्हणजे हा नार्सिझमचा कुठला आजार झालाय कळत नाही. ते इतके स्वप्रेमात आणि स्वकुशात अडकलेले बिचारे आहेत की त्यांना अजूनही ही गोष्टच कदाचित कळत नाही की कळलेली आहे पण ठरवून हे आम्ही नाही केलं, हे कोणी केलं, हे नेहरूंनी केलं, हे गांधींनी केलं, हे सतत म्हणायची जी त्यांची सवय आहे ती सवय ते सुटत नाहीये. मुळात त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की अरे इतक्या वेळा ज्या अर्थी तुम्ही सतत निवडणुका पुढे ढकलताय, एकीकडे तुम्ही कोर्टाचा आत्ता संदर्भ देताय, पण आता तुम्हाला कोर्ट सांगते की निवडणुका काय घेत नाही आहात आणि तरीही तुम्ही पळ काढता. कारण तुम्हाला अजूनही भीती वाटते. जोपर्यंत तुम्हाला तुमच्यासारखी स्थिती आहे असं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुकांना हात लावू शकत नाही. सुषमाताई, तुमच्यासारखी स्थिती म्हणजे नेमकं काय म्हणायचंय आपल्याला? तुमच्यासारखी स्थिती म्हणजे काय स्थिती अपेक्षित आहे सत्ताधाऱ्यांना? तुमच्यासारखी स्थिती म्हणजे भाजपाला सगळ्या गावगाड्याची स्थिती सगळी अतिशय विस्कटलेली हवी आहे. आता ज्या पद्धतीने सगळ्या जाती एकमेकांवरती अगदी म्हणजे ज्या पद्धतीने आक्रमक झालेल्या आहेत, हे भाजपाला हवं आहे. कारण जोपर्यंत जाती अशा आपापसात भांडत राहतील तोपर्यंत या देशातलं अनएम्प्लॉयमेंट असेल, कायदा सुरक्षा असेल किंवा महिला सुरक्षा असेल किंवा शेतमालाचा भाव असेल, या कुठल्याही गोष्टीवर चर्चा होणार नाही. त्यासाठी भाजपाला ही आपल्यासारखी सगळी स्थिती हवी आहे की कुठल्याही मुद्द्यावर भाजपा ज्या सपशेल सगळ्या मुद्द्यांवर अपयशी ठरलेले आहे. भाजपाचा जो आपण चर्चेकडे पुन्हा येऊयात, पण सध्या देवेंद्र फडणवीस बोलतायत कार्यक्रमामध्ये.